विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे स्वप्न खाकीचं या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोलीस भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। या भरतीमध्ये तब्बल 15,980 पदं भरली जाणार आहेत। तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी एक ग्रीन सिग्नल भेटलेला आहे। तर तुम्हाला आता पोलीस भरतीची तयारी करायची आहे। बघा, हे पद जे आहे ते पद रिक्त पद आहेत। मग आता हे रिक्त पद, सर्व रिक्त पद भरली जाणार आहेत का, किंवा यामध्ये सुद्धा या पदामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते का, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला मित्रांनो, तुमचा वेळ वाया न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करू। बघा, हे जे पद आहे किंवा हा जो आकडा आहे 15,980 चा, हे एक अधिकृत माहिती आल्यानंतर या आकड्यामध्ये चेंज होऊ शकतं। बघा मित्रांनो, हा जो आकडा आहे सध्या प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे। ज्या वेळेस अधिकृत माहिती येईल किंवा GR येईल त्यावेळेस यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते। आता हे जे पद आहे ते जिल्हा पोलीस शिपायाचे आहे, त्याचबरोबर चालक पोलीस शिपायाचे आहे, त्यानंतर सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह पोलीस आदी यामध्ये सगळे पद भरली जाणार आहेत। त्यामुळे तुम्हाला तयारी चालू ठेवायची आहे। एक ग्रीन सिग्नल पोलीस भरतीला मित्रांनो भेटलेला आहे। आता याबद्दल जो जिल्हा निहाय जागा आहेत ते कधीपर्यंत येऊ शकतात। बघा, जिल्हानिहाय जागा जो GR येईल त्यामध्ये जिल्हानिहाय जागा येतील। आता तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आता खूप चांगला वेळ आहे। आतापासून जर तुम्ही तयारी केला तर तुमची जो सक्सेस आहे तुम्हाला नक्कीच भेटेल। बघा मित्रांनो, जो हा आकडा आहे 15,980 चा, जवळपास 16,000 तुम्ही धरा, 15,000 प्लस जागा आहेत। जागा हे जरी हजारोमध्ये असल्या तर स्पर्धा मित्रांनो कमी राहणार नाही। जागा हजारोमध्ये जरी असल्या तर स्पर्धा लाखामध्ये असतील। त्यासाठी तुम्हाला आतापासूनच तयारी करायची आहे। तुम्हाला एक योग्य नियोजन करायचे आहे, सातत्य ठेवायचं आहे। योग्य नियोजन, सातत्य आणि स्वतःवर आत्मविश्वास तुम्ही जर ठेवला तर 100% तुम्हाला यावेळेस पोलीस भरती होऊ शकता किंवा तुम्हाला यावेळेस वर्दी भेटू शकते। तर मित्रांनो, तुम्ही तयारी चालू ठेवा आतापासूनच, जेणेकरून तुम्हाला या भरतीमध्ये सक्सेस भेटलं पाहिजे। बघा, जागा तर खूप चांगल्या आहेत। 15,000 प्लस जागा जरी निघाल्या तर तुम्हाला तयारी तशीच टफ लेवल करायची आहे। जरी जागा जास्त निघाल्या तरी सुद्धा कॉम्पिटिशन कुठंच कमी नाही मित्रांनो। ह्यावेळेस सुद्धा तुम्ही बघितलं, बऱ्याच जिल्ह्यामध्ये बरंच चांगलं मेरिट लागलेलं आहे। जे अपेक्षा आपल्याला नव्हती त्याच्यापेक्षा पण जास्त मेरिट लागलेलं आहे। तर तयारी चांगली करा। आणि ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे त्यांनी सुद्धा तयारी चालू ठेवा। बघा, आझाद मैदानमध्ये, मुंबई येथे आझाद मैदानावरती जो आंदोलन चालू आहे, ज्यांचं वय संपलेलं आहे वय वाढीसाठी, ते आंदोलन चालू आहे। त्यामधून जर तुम्हाला वय वाढ भेटली तर तुम्हाला पश्चाताप व्हायला नको की बाबा वय वाढून भेटली पण आमची तयारी अपुरी राहिली। हा जो पश्चाताप आहे मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला व्हायला नको। की संधी एक वेळेस भेटते, बार बार भेटत नाही, हे नक्कीच लक्षात ठेवा आणि तयारी चालू ठेवा। तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तयारी चांगली करा आणि ह्या वेळेस वर्दी तुम्ही जे वर्दीचं तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन अपडेट किंवा नवीन माहिती घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।